आमच्या क्रेडिबिलिटीचा विचार तुम्ही करू नका. काँग्रेस पक्षाची ताकद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय आहे तुम्हाला दाखवून दिलं. विधानसभेच्या निवडणुकीत चुकीच्या मार्गाचा वापर करून जर तुम्ही सरकार आणत असाल, लाडक्या बहीण योजनेनं काय घोटाळा करून ठेवला महाराष्ट्रात, लाडक्या बहीण योजनेचे काय हाल आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काल मी तुमची चर्चा ऐकत होतो की लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून कशा कशा लोकांना पैसे वाटण्याचं काम यांनी केलं. सरकार कशा मार्गाने तुम्ही सत्तेवरती आलात हा एक वेगळा प्रकार आहे, त्याच्यावर एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, त्यावरती आपण बोलूया. पण आमच्या क्रेडिबिलिटी संदर्भात तुम्ही चर्चा करू नका, तुम्हाला ते करण्याचा अधिकार सुद्धा नाही. तुम्ही कुठल्याही मार्गाने का होईना महाराष्ट्राच्या सत्तेवरती आहात, ती सत्ता चांगल्या पद्धतीने सांभाळणे, सरकार चांगलं चालवणे ही त्यांची जबाबदारी असायला पाहिजे. पण चाललंय काय म्हणजे मला सांगा ना, यांचा कुठला तरी एक मंत्री बेडवरती सिगारेट पितो आहे, बाजूने पैशाची भरलेली बॅग आहे, घरात कुत्रा आहे, कुठून येतो एवढी सत्तेची मस्ती? एका गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावानं बार आहे, त्या ठिकाणी 22 महिला अरेस्ट केल्या जातात. कुठून येते? काय उत्तर आहे याचं? यांचा एक आमदार चड्डी बन्यांवरती याच्यामध्ये येतो, टवेल आणि बन्यांवरती कॅन्टीन मध्ये येतो आणि मारामारी करतो, फायटिंग मारतो. त्यावेळी सुद्धा म्हणजे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत, त्यांना माहिती नसतानाच त्यांच्या खात्याचा एक IAS अधिकारी हिंदी आणि मराठी संदर्भातला GR काढतो. चाललंय काय? देवेंद्रजींचं नियंत्रण आहे का यांच्यावरती? सगळं काही चांगलं चाललं असेल तर यांनी तसं सांगावं. त्या बातम्या काय येतात? नितेश राणे सारखा माणूस म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला वेळच घालवायला पुरत नाही, सातत्यानं राष्ट्राच्या विरोधात म्हणजे देशाचं वातावरण खराब होईल, राज्याचं वातावरण खराब होईल इतकी निरर्थक फालतू बळबळ करत असतो. म्हणजे हे चाललं तरी काय? जयकुमार गोरे सारख्या मंत्र्यावर गंभीर प्रकारचे आरोप झाले, काय चाललंय? एकही सरकार जर व्यवस्थित चाललं असेल तर आमच्या क्रेडिबिलिटीचा विचार करू नका. तुम्हाला जर सरकार चालवता येत नसेल तर त्या संदर्भाने बोला ना. आता नवीन शोध म्हणजे मी एक मिनिट मला बोलू द्या. म्हणजे त्या परवाच्या चर्चेमध्ये जगदीश आपले हे देशमुख आपले त्या ठिकाणी अँकर होते. मी ठासून सांगितलं की भाजपची नेते खोटारडे आहेत, भाजपचे प्रवक्ते खोटारडे आहेत, महायुतीचे लोक म्हणजे या सरकारमध्ये कोण आहेत तर खोटारडे, भ्रष्टाचारी, सगळे गुंड या सरकारमध्ये आहेत.